तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। शुभ सकाळ सर्वांना। तर इथे मी स्टार्टिंग केलेला आहे व्हिडिओ, तेही साफसफाईपासूनच, कारण जाळे झालेले होते। हा आहे संडेच्या दिवशीचा व्हिडिओ। जाळे खूप झाले म्हणून संडेच्या दिवशी मी हे पूर्ण जाळे काढून घेत आहे। तर कारण का तर मुलंही घरी असतात आणि सकाळची ही गडबड नसते जास्त स्वयंपाकाची। तर अगोदर उठल्या उठल्या अंगण वगैरे साफ केलं, रांगोळी घालून घेतली छान, आणि नाश्ता पण केलेला नव्हता, चहाच घेतला फक्त, आणि सुरुवात केली होती मी हे जाळे काढण्यासाठी। पण थोडे थोडे पण जाळे असेल तर घरात चांगलं नसतं, त्याच्या निगेटिव्ह एनर्जी असते, त्याच्यामुळे जाळे झाले की मी लगेच एक 15 दिवसांनी अशी काढून घेत असते। 15-15 दिवसाला छान साफ करून घेते जाळे। तर बघू शकता तुम्ही, हा लाकडी झाडू आहे, तर याच्याने खूप छान निघतात जाळे। किचनच्या तिथे पण थोडेसे होते, तर पूर्ण मी क्लीन करून घेत आहे। हळूहळू काढलेले होते, कारण का तर जास्त गर्दाखाली काही पडू नये म्हणून, त्याच्यासाठी। तर किचन पण माझं हॉलमध्येच आहे, बघा तुम्ही दिसत आहे। खूप छोटी आहे जागा, त्याच्या बाजूलाच बाथरूमसुद्धा आहे आणि मोठा हॉल आहे, त्यातच किचन आणि बाथरूम अटॅच आहे। तर हे मी पूर्ण क्लीन करून घेत आहे। चला तर आता झाडू मारून घेते, कारण जाळे पूर्ण मी झाडून घेतलेले होते। त्याच्यानंतर पोछाही मारायचा आहे घराला। झाडू झाल्याच्या नंतरच पोछा मारून घेते। आणि मी मुलांना बेडरूममध्ये बसवलं होतं, कारण का ते खूप मध्ये मध्ये करत होते, त्याच्यासाठी, आणि झाडताना धूळ वगैरे पण अंगावर पडते, म्हणून मी त्यांना बेडरूममध्येच बसवलं होतं। त्यांनी अभ्यास करत बसलेले होते मुलंसुद्धा। तर आता या जाळे झाडणं झालेले आहे, आता मी हे झाडू मारून घेते पूर्ण, कारण जास्त काही पसारा ठेवण्यासाठी जागा नाही आहे। सेल्फ एकच आहे माझा, तुम्ही बघलेला असेल, त्यातच किचनचा पूर्ण पसारा मला ठेवावा लागतो। आणि किचन वटा पण खूप छोटा आहे, आणि त्याच्याच बाजूला सिंक पण आहे भांडे घासण्यासाठी। ते पूर्ण क्लीन ठेवलं तरच छान वाटतं, नाहीतर खूप गचगच किंवा असं भरल्यासारखं वाटतं। त्याच्यासाठी परत परत जेव्हा भांडे पडतील ते लगेच मी घासून घेत असते। जास्त वेळ म्हणजे असं ठेवत नाही, जास्त पसारा करून लगेच्या लगे घासले म्हणजे आपलंही काम सोपं होऊन जातं। तर इथे झाडू मारून घेत आहे मी चांगलं। तर भरपूर असं जाळ्या निघाल्या होत्या, घाण निगेटिव्ह एनर्जी असते त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी हे जाळ्या प्रत्येक 8 दिवसाला नाहीतर 15 दिवसाला काढावं, तर आपलं घर स्वच्छ पण राहते आणि सगळं निर्मळ पण होते। तर बाजूलाच भिताडाला बघा TV पण लावली आहे, आणि मुलगा मध्ये मध्ये येऊन म्हणत होता, मम्मी काही मी मदत करू का? नको म्हणलं तरी मुलं ऐकतात का? मग परत मी ओरडल्याच्या नंतर मध्ये जाऊन बसला तो, आणि इथे मी झाडून काढून घेत आहे। चला तर आता पोछा पण मारून घेते।
फरशी पूर्ण क्लीन झालेली आहे, बघू शकता. मस्त अशी चमकत आहे. फरशी एकदम चमचम निघालेली आहे. तर पोछा झाल्याच्या नंतर मी आंघोळ केली आणि आंघोळीच्या नंतर फोडणीचा भात केला. हे बघा, मुलांना पण दिला नाश्त्याला. आणि मीही घेतलेला आहे. रात्रीची ज्वारीची भाकर होती आणि सोया पालकची भाजी तीही घेतली आणि मी भात, असा आम्ही नाश्ता केलेला आहे बसून. आणि दुपारच्या टायमाला मस्तपैकी आणली होती आईस्क्रीम. तर मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आईस्क्रीम खाऊन. त्यांनाही खूप आवडली. थोडी डब्यामध्ये होती, वेगळे फ्लेवर होते मस्तपैकी, तर ती एन्जॉय केली. नाही तर नेहमी मुलं कोन आईस्क्रीम असतात ना तेच खातात, पण हे नवीन होतं म्हणून त्यांनी ट्राय केलं. ठीक होती, तेवढी काही जास्त छान नाही, पण ठीकच होती टेस्टला. पण बटरस्कॉचच छान होती, त्याच्यामध्ये लिची फ्लेवर वगैरे तेवढा काही आवडलं नाही मला पण आणि मुलांना पण. तर आम्ही सर्वांनी बसून मस्त एन्जॉय केलं. हे बघा त्यांची खुशी खाण्यासाठी. तर थंडगार आईस्क्रीम खाऊन मस्त आता संध्याकाळचं पण बघूया. संध्याकाळी पण स्वयंपाक बनवायचा नाही आहे, कारण मिस्टर देणार आहेत एक सरप्राईज त्याच्यासाठी. तर इथे आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करत आहे. बघा, आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर मग मी किचन साफ करायला घेतलं होतं. तर किचन पण साफ झालं आणि भांडे पण होते थोडेसे, तेही मी घासून घेतलेले आहेत. तर आता आहे सरप्राईज, म्हणजे हे इथे मागवली होती हैदराबादी मटन बिर्याणी मागवली होती, कारण भरपूर असं काम झालं होतं. तर मिस्टर म्हणले स्वयंपाक बनवू नका, आज बाहेरूनच आणूया हैदराबादी बिर्याणी. तर मस्त आता आम्ही सगळेजण बसून एन्जॉय करत आहात. सर्वजण मटन बिर्याणी आणलेली होती, हैदराबादी मटन बिर्याणी. खूप फेमस आहे हैदराबादची बिर्याणी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया.